कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सिंचू, हो आई। बाळा, ह्यावेळी पूर्वी आणि सिद्धू बरोबर तुला आणि हरेशला सुद्धा एकत्र बसवून मानपान करायचं माझ्या मनात आहे। आई अगं, आमचा कशाला मानपान? राहू दे, लग्नानंतर म्हणावं तसं काहीच कौतुक करता आलं नाही तुमचं। निदान सिद्धूच्या लग्नाच्या निमित्ताने आमची हौस भागवायची। ठीक आहे, तू म्हणतेस तर करूया। मी पाहुण्यांचं बघते। आई, आलात तुम्ही? वाव आई, ती छान दिसताय हो, मस्तच एकदम। वहिनी, साडी छान दिसते हा। बरी दिसतीये ना? बरी काय वहिनी, एकदम भारी दिसतीये। सिंचना बाळा, तू पण खूप सुंदर दिसतेस, अगदी नेहमीसारखी। थँक्यू आई। नमस्ते लक्ष्मीताई, बरं झालं तुम्ही आलात। थोडा उशीरच झाला आम्हाला जरा। नाही हरकत नाही। सिंचू, अगं दारात काय उभं केलंस त्यांना? या ना, आत या ना। लक्ष्मीताई, अगं बसू। काकू नाही आल्या? अगं आता उन्हाचं सारखं बाहेर पडणं झेपत नाही त्यांना बघ। नाही, वय पण झालंय त्यांचं। या बसा। अगं सुनेची ओळख तरी करून दे। हो ना, देते देते। या या, हो या ना, या। पूर्वी काय ग, व्यवस्थित आहे? पूर्वी, ह्या आमच्या भावी सूनबाई, म्हणजे आमचं शेंडेफळ सिद्धू, त्याची होणारी बायको। परदेशात शिकली हा, आत्ताच भारतात आली आहे। अतिशय हुशार आहे, खूप हुशार आहे, आणि मुळात आमच्या सिद्धूची वर्गमैत्रीण आहे। लहानपणापासून त्यांची अगदी खास मैत्री आहे, आणि आता तीच मैत्री आम्ही नात्यात बदलतोय। अरे वा, छानच। सुखी राहा। सुंदर आहेत हो सुनबाई तुमच्या। परदेशातून शिकून आली, पण संस्कार जपते हो। खरंच। बरं तुम्ही बसा, माझ्या अजून काही मैत्रिणी यायच्या आहेत, त्या आल्या की मग कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण। चला। हो, येते का पुरी? काकू, हरकत नसेल तर मी हिला फोटो काढायला घेऊन जाऊ का? अगं काढ की, चालेल ना पूर्वी? ओ हरीशराव, हरीशराव, ओ या या, इकडे या, या बसा बसा। ओ किती काम कराल हा? मी तुमची सगळ्यांची ओळख करून देतो। हे आमचे एकुलते एक जावई बापू हरीशराव। त्यांचा फर्निचरचा बिझनेस आहे, एकदम मोक्याच्या ठिकाणी शॉप आहे। स्वतःच्या जोरावर बिझनेस उभा केलाय, रात्रंदिवस गाडून घेतलाय कामात। धंदा एकदम 100 नंबरी तेजीत। हरीशराव, अहो चांगली प्रगती करताय साहेब। मोक्याच्या ठिकाणी म्हणजे चांगलाच माल खपत असेल। किती माल जातो रोज? नाही म्हणजे जातो, बऱ्यापैकी जातो। असं निश्चित मला सांगता येणार नाही, कारण आत्ताच सुरू केलाय ना बिझनेस, आणि तरी पण दिवसाला 4-5 ऑर्डर तरी नक्कीच जातात। श्रीनिवासचा ना तू? छान छान। श्रीनिवास देखील असाच मेहनती बरं का। मेहनत ही महत्वाची। साधारण मार्जिन बरं आहे ना रे? हो हो। हा, हे बघ, सातत्य ठेवायचं बरं का। हा, यश येतं आपोआप, काळजी करायची नाही।
आता काय सांगू यांना, बिझनेस सुरू झाला नाही की लाखोंचा लॉस झालाय मला. आता तो लॉस भरून काढता काढता जीव जातोय माझा. हरीशराव, तुमच्या बिझनेस मधली आणखीन एक व्यक्ती आम्हाला भेटायला आली आहे. हे बघा. आता याने जर इथे तमाशा केला तर वाट लागेल. काय करू? राकेशराव, नमस्कार. 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 कसे आहात तुम्ही? बरं आहे. मी तुमची माझ्या जावई बापूंशी ओळख करून देतो. अरे, आत्ता इथे होते, कुठे गेले? ठीक आहे, ठीक आहे, येतील. आपण बसून बोलू. चला. बरं, चला. सिद्धू, हे काय? अजून तयार नाही झालास तू? चिडलायस माझ्यावर? बघणार पण नाहीयेस का आईकडे? ठीक आहे, तुला नाही करायचं ना लग्न, हे हरकत नाही. मी एक काम करते, बाहेर जाते आणि सगळ्यांना सांगून मोकळी होते की बस आता सगळं थांबवा, आपापल्या घरी जा. आई, बस बस. आई, आई रडू नकोस ना प्लीज. काय झालंय? मग काय करू मी? माझ्या हातात दुसरं काही आहे का? मला काय वाटतं, माझ्या काय इच्छा आहेत, कधी कोणी समजून घेतलेत? माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मी खूप लहान होते, वय नव्हतं माझं लग्नाचं, पण तरी घरच्यांनी सांगितलं आणि मी तयार झाले लग्नाला. बोल्यावर उभी राहिले, मागे नाही हटले. मनापासून संसार केला मी. या घरावर, नवऱ्यावर, सासू सासऱ्यांवर खूप जीव लावला. तुम्हाला तिघांनाही खूप प्रेमाने वाढवलंय मी. मी ठरवलं होतं की माझ्या मुलांचे लग्न तरी मी माझ्या मनाप्रमाणेच करणार, पण तिथे तरी माझं कोणी ऐकलं? आधिराजच्या बाबतीत यांनी आणि आईनी परस्पर नीलांबरीला पसंत करून मोकळे झाले. आता नीलांबरी चांगली होती म्हणून ठीक आहे, पण माझं मत तेव्हाही कोणीही धरलं नाही. खूप त्रास झाला मला. सिंचनाच्या बाबतीत तर जे काही घडले त्याचे घाव अजूनपर्यंत भरतायत. मी ठरवलं होतं तुझ्या बाबतीत मी कोणाचंही ऐकणार नाही. सिद्धूसाठी मला पसंत असलेली मुलगीच या घरात सून म्हणून येईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.